खरं तर आदरणीय पवारसाहेब जेव्हा दौऱ्यावर जातात मी फार कमी वेळात त्यांच्याबरोबर जाते, पण खिल्लारी आमच्या कुटुंबासाठी एक अतिशय इमोशनल गोष्ट आहे. आणि ज्या पद्धतीने त्या काळामध्ये 8,000 लोक इथे गेली होती, ज्या पद्धतीने हजारो लोकचं घर आणि आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, आणि त्या काळात महाराष्ट्राच्या प्रशासनाने जे उत्तम काम करून यांच्या आयुष्यात फुलनं फुलाची पाकळी एक बदल आणण्याचा जो प्रयत्न केला, त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी हा खूप इमोशनल जागा आणि दिवस आहे. महिला आरक्षणाचा एकीकडे विषय असताना दुसरीकडे आमदार सुमन पाटील यांना स्वतःच्या मतदारसंघातली कामं होत नाहीयेत, निधी दिला जात नाही, त्यामुळे आता उपोषणाला बसण्याची वेळ आली. आबांच्या मिसेस 2 तारखेला उपोषणाला बसतात. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण हे जे महाराष्ट्राचं सरकार आहे अतिशय असंवेदनशील आहे. महिला आणि पुरुषचा विषयच नाही आहे. पण जेव्हा महिला आणि पुरुषचा हा विषय नाही आहे, त्या लोकप्रतिनिधी आहेत, आणि कुठल्याही लोकप्रतिनिधीला जर न्याय मिळत नसेल तर अतिशय दुर्दैवी आणि महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे. आणि विकासाच्या कामातही सातत्याने महाराष्ट्र सरकार हे राजकारण आणतं, हे अतिशय दुर्दैवी आहे. तुम्ही भाषणात म्हणालात की आरक्षण तर दिलं महिलांना, मात्र तो त्याच्यात चेकवरती तारीखच नाही आहे, त्याच्यामुळे तुमची नाराजी आहे. अर्थातच ही जुमलेबाजी आहे. भारतीय जनता पक्ष, उद्धवजी जे म्हणतात भ्रष्ट जुमला पार्टी आहे, बरोबर आहे, भ्रष्ट जुमला पार्टीच आहे ती. भारतीय जनता पक्ष राहिलेलाच नाही, कारण का ते जुमले पे जुमला करतात. एवढं 5 दिवसाचं एवढं मोठं सेशन बोलवलं, आम्ही त्याचं मनापासून स्वागत केलं, पूर्ण ताकदीने आम्ही मतदान केलं. बिल उघडल्यावर लक्षात आलं की तारीखच नाही आहे, चेक दिलाय पण कॅश कधी करायचा तो आमच्या महिलांनी या देशातल्या. ओबीसी आरक्षणाची काल एक महत्त्वाची बैठक झाली, त्या बैठकीला अजितदादा मला याची माहिती नाही, पण मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाची अनेक वर्षाची मागणी ही प्रलंबित आहे. आणि मला आठवतं आमच्याच घराच्या बाहेर बारामतीला 10 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस जी आले होते आणि म्हणले होते की पहिला कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ, आम्हाला सत्ता द्या. त्यांना सत्ता दिली गेली, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे. त्याच्यामुळे माझी विनम्रपणे देवेंद्र फडणवीसजी आणि भारतीय जनता पक्षाला विनंती आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे. 200 आमदार आहे असं तुम्हीच म्हणता, 300 खासदार आहेत. मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाचे आरक्षणाचे जे प्रश्न ज्यांच्यामुळे तुम्ही निवडून आलेला आहे त्यांना ते देऊन टाकावे. मी पूर्ण ताकदीने त्यांना त्याच्यात सहकार्य करू. आरक्षणाचा जो आत्ताचा पेच आहे, मराठा समाज म्हणतात की कुणबीचे प्रमाणपत्र द्या, मात्र सरकारकडून सातत्याने सांगण्यात येतं की मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण शक्य नाही. तुमची काय भूमिका? नाही, तो सरकारचा प्रॉब्लेम आहे, आमचा नाही. ते सरकारमध्ये तुम्ही आहात ना, मायबाप सरकार म्हणता ना स्वतःला, मग मार्ग काढा. जुमलेबाजी सारखी चालत नाही हो. भाषणं करताना विरोधात ते जेव्हा होते काय पद्धतीने त्यांनी भाषणं केली होती, आता काय पोझिशन आहे. त्याच्यामुळे दुर्दैव आहे, सातत्याने लोकांना खोटं बोल आणि रेटून बोल. पण आता तुम्हाला दिसतंय की 10 वर्षामध्ये ह्यातले कुठलेही प्रश्न त्यांना सोडवता आलेले नाही. आणि ज्या अमानुषपणे जालन्यामध्ये जी घटना झाली किंवा चौंडीला तुम्ही बघाल कोणीही गेलं नाही तिथे. पहिले रोहित पवार गेले, नंतर मी गेले, दुसऱ्यात भारतीय जनता पक्षातलं लगेच कोणीही गेलेलं नाही. हे तुमच्या चॅनलला हा डेटा माहितीच असेल. रोहित पवारांचा उल्लेख केला, नुकतीच त्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस आली, अगोदर ईडी, दुसरी आर्थिक गुन्हे शाखा आणि आता ही. अहो, तो विरोधात आहे. त्याच्यामुळे आईस ज्याला मी म्हणतो, इन्कम टॅक्स, CBI आणि ED विरोधात असला की ते असतंच. नंतर त्या भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंगमधून निघालं की ते सगळे विरघळून जातात. त्याच्यामुळे आम्हाला याची सवय झाली आहे. पण सत्यमेव जयते, आम्ही सत्य बोलणार. या देशात कोणीतरी खरं बोललं पाहिजे हो. रोहित पवारांचा जो दावा आहे की 2 मोठे नेते या पाठीमागे आहेत, तुम्हाला काय? मला माहिती नाही कोणी, मी सरकारला जबाबदार ठरते. 1 आणि 2 कशाला म्हणायचं, पूर्ण सरकार त्याला जबाबदार आहे, कारण का सरकारच निर्णय घेतं ना. महाराष्ट्रातल्या भाजपमधल्या दिग्गजांना आता विधानसभेचं तिकीट घ्यायची वेळ आलेली आहे. एकंदरीतच लोकसभेचं चित्र पाहता कुठेतरी महाराष्ट्रातून जास्त संख्या मिळावी यासाठी तो त्यांचा अंतर्गत प्रश्न. कोणाला तिकीट द्यायचं हे ते तर ठरवतील, आमचं आम्ही ठरवू. परंतु ज्या पद्धतीनं आता त्यांना उतरावं लागतं विधानसभेला, कशा पद्धतीने तुम्ही पाहताय आगामी काळात? मी लोकशाहीवर पूर्ण विश्वास ठेवणारी मुलगी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं आहे, त्या संविधानाच्या चौकटीत मी काम करते. त्याच्यामुळे विरोधी पक्ष असलाच पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून पारदर्शकपणे इलेक्शन व्हावं एवढीच आमची माफक अपेक्षा. शरद पवार भाजपमध्ये येतील असं त्यांना नवनीत राणा काल म्हणाले, काय वाटतं तुम्हाला? असं वाटतं ही लोकशाही आहे, लोकांना काही बोलायला आवडतंच आणि काय त्याच्यात गैर नाही एकतर. आणि एक आहे, महाराष्ट्राच्या 6 दशकाच्या राजकारणात शरद पवारांचं नाव घेतलं की हेडलाईन होते, आमचं नाणं चालतं. त्याच्यामुळे
चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. राष्ट्रवादीच्या फुटीसंदर्भात जी सुनावणी होणार आहे 6 तारखेला, त्याच्या आधी आता अशी चर्चा सुरू झाली की जे चिन्ह आहे ते गोठवलं जाईल आणि त्याच्यामुळे दोन्ही गटाकडून आता नवीन चिन्ह मिळावं यासाठी प्रयत्न केले जातात. एक तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत. आमच्या पक्षातला एक घटक बाहेर जाऊन एका सरकारला जॉईन झालेला आहे. ते आमच्या विचारधारेच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना नोटीस पाठवलेली आहे. त्या नोटीसची आम्ही वाट बघतोय. दुसरी गोष्ट की इलेक्शन कमिशनने आम्हाला जे प्रश्न विचारले त्याची आम्ही उत्तरं दिली आहेत. मनात एकच चिंता मी म्हणेन थोडीशी वाटते, कारण माननीय प्रफुल्ल पटेलजी सातत्याने तारीख देतात आणि सांगतात चिन्ह त्यांना मिळणार. आता मला प्रश्न एकच पडतो की हा अदृश्य हात कोण आहे जो तारीख प्रफुल्ल पटेलांना सांगतो की ह्या तारखेला होणार आहे. त्याच्यामुळे प्रफुल्लबाईंच्या मागे कोण हा अदृश्य हात आहे जो तारीख देतो त्यांना की तुम्ही काळजी करू नका, चिन्ह तुम्हालाच मिळाले, ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण माझा प्रशासन आणि ECवर पूर्ण विश्वास आहे की ते आम्हाला न्याय देतील. पण जेव्हा या तारखा येतात तेव्हा असं वाटतं की अरे बापरे, ह्यांना कसं माहिती तारखेचं, आम्हाला तर काहीच माहिती नसतं. संजय बनसोडे जे आहेत अजित पवारांबरोबर गेलेले ते इथं तुमच्या स्वागताला उपस्थित होते. अजितदादांचा एक सोशल मीडियामध्ये सध्या प्रचंड व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. अजितदादांना असं विरोधी पक्ष नेते असताना म्हटलं होतं छोटे पक्ष पुढे जाऊन संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर अशा पद्धतीनं 1-2 आमदार जातील आणि ते नंतर म्हणतील की हा पक्ष माझा आहे. उदाहरण देताना राज ठाकरेंच्या पक्षाचं देखील त्यांनी दिलं होतं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सेम अजितदादांच्या बाबतीमध्ये होताना पाहायला मिळतं. नाही, ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी शून्यातून स्वतःचे पक्ष स्थापन केले आणि भारतीय जनता पक्षाला ते बघवत नाही असं दिसतं. बाळासाहेब ठाकरे या दोघांनीही स्वतःच्या कष्टाने पक्ष आणि पक्ष कष्ट होते पण महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम होतं त्याच्यामागे. त्याच्यामुळे मराठी माणसाचं जसं शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप सातत्याने भारतीय जनता पक्ष करतं, तसंच मराठी माणसाचं कंबरडं मोडण्याचं की शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांना संपवा म्हणजे आपला पक्ष वाढेल, हे पाप सातत्याने त्यांच्या वागणुकीतून दिसतंय. अशा अनेक लोकांच्या मनात शंका आहे. संजय बनसोडे स्वागत झाले तुमच्या, काय नाही, मला असं ते काय त्याच्यामुळे मला असं वाटतं कोणीही त्याला राजकीय रंग देऊ नये अशी विनम्र विनंती आहे माझी. निर्णय घेतले त्यामुळे ठाकरे गटाकडून आता सर्वोच्च न्यायालयामध्ये दुसरा काही दाखल करण्यात आलेली आहे. टाळाटाळ करतात असं म्हणतात. दुसरा काही मार्गच राहिला नाही आहे शिवसेनेवर, कारण ज्या पद्धतीने उशीर होतोय, सुप्रीम कोर्टाने सांगितल्यावर पण होतोय, दुर्दैव आहे आणि आमच्यावर अन्याय आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.